नमस्कार, मी सुप्रिया कुलकर्णी सखी कट्टा चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण बघणार आहोत एक नवीन कविता, शर आला तो धावूनी आला काळ. या कवितेचा आशय मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. दशरथ राजा जातो आणि त्यांना पाणी देतो आणि कावड उचलतो, पण ते आंधळे विचारतात की बाळा, तू काही बोलत का नाहीस? तेव्हा दशरथ राजा खरं सांगतो. तेव्हा ते त्याला शाप देतात की जसे आम्ही पुत्रवियोगाने मेलो तसाच तू पण मरशील. नंतर ते अंध दोघे प्राण त्यागतात. शर आला तो आला धावूनी काळ, विव्हळला श्रावण बाळ. हा आई गे दीर्घ फोडूनी हाक, तो पडला झाऊन झोक. ये राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले पाणी. त्या ब्राह्मण पुत्र बघुनी, शोकाकुल झाला नृमणी. असवे आणूनी नयनी, तो वदला हा हंत तुझ्या नाशाला. मी पापी कारण बाळा. मग कळकळुनी नृपास बोले बाळ, कशी तुम्ही साधिली वेळ. मम म्हातारे माय बाप तानेले, तरुखाली असती बसले. कावड त्यांची घेऊन मी काशीला, चाललो तीर्थयात्रेला. आनाया निर्मळ वारी, मी आलो या कासारी. ही लगबग भरुणी झारी, जो परत फिरे तो तुमचा शरहा आला. या उरात ऋतुणी बसला, मी एकुलता पुत्र कसा हा घाला. मजवरती अवचित आला, त्या वृद्धपणी मीच एक आधार. सेवेस आता मुकणार, जा बघतील ते वाट पाखरा वाणी. द्या नेऊन आधी पाणी, आहेत अंध ते दोन्ही, दुर्वार्ता फोडू नकाही. ही विनंती तुमच्या आहे पायी, मज माघारी करा तुम्ही सांभाळ. होऊन या श्रावण बाळ. परी झाकुणी सत्य कसे राहील, विधी लिखित न होई फोल. काळीज त्यांचे फाटून येतील माझ्या मागे. घ्या झारी मी जातो त्यांचा बोल, लागला जावया खोल. सोडिला श्वास शेवटला, तो जीव विहंग फडफडला. तनु पंजर सोडून गेला, दशरथ राजा रडला धाई धाई. अडखळला ठाई ठाई, शर आला तो आला धावूनी काळ. विव्हळला श्रावण बाळ, विव्हळला श्रावण बाळ, विव्हळला श्रावण बाळ.